मित्रमैत्रिणींनो, आपण आज अफगाणी पॅन्ट पाहणार आहेत. सगळ्यात आधी आपण माप पाहू. आपल्याला तयार 40 इंचाची पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये आपण फक्त 1 इंच प्लस करणार आहेत आणि वेगळा नंतर बॉटमला आपण जे 2 इंच वेगळा बॉटम खालून लावतो तो वेगळा. आता आपल्याला 40 इंच लांबी तयार पाहिजे असेल तर आपण त्याच्यात 3 प्लस करून नेफ्याचे 10 मायनस करतो. तर त्याच्यानंतर 10 मायनस करतो ते 40 तयार पाहिजे आपल्याला. तर आपण 43 मधून 10 नेफ्याचे मायनस केले 33 राहिले. तर 33 हे इथे आपण 33 इंच घेणार आहे. आणि खाली आपण बॉटम मध्ये जे 3 प्लस केले आणि ते बॉटम मध्ये वेगळे आपण त्याला अटॅच करणार. तर अर्धा इंच इथे स्टिचिंग मध्ये जाईल आणि अर्धा इंच इथे स्टिचिंग मध्ये जाईल म्हणून. आता हा झाला. हे खाली आपण घेतले 33 इंच. त्याच्यानंतर आपण घेणार आहे कमर घेर. आपलं कमर घेर आहे 18 इंच आणि आपण ही रेष ओढून घेऊ. हे झालं आपलं कमर घेरचं माप. त्याच्यानंतर 6 इंच मॅनी लांबी घ्यायची आणि 2 इंच पुढे हे जे उरलेलं 2 इंच आहे आपण 3 इंचही घेऊ शकतो. जर व्यक्ती जाड असेल तर हे 3 इंचही घेतलं तरी चालेल. हे 2 इंच आपण समोर सीट घेर वाढवलेलं आहे. हे 18 घेतलेलं आहे तर आपण सीट घेर घेतलेलं आहे 20 इंच आणि 1 इंचाचा मॅनीचा आकार द्यायचा. हे झालं आपला मॅनीचा आकार. त्याच्यानंतर आता बॉटम घेर आपल्याला तयार 6चं पाहिजे असेल तर आपण हे 12 हे आपले तयार 6च्या डबल घ्यायचं बॉटमच्या आणि 1 इंच त्याच्यात प्लस करायचं म्हणजे हे झालं हे 13 इंच. आपलं बॉटम घेर घेतले आपण वरचं घेतलेले हे प्लेट्स येतात म्हणून आपण तयार. आता खालून वेगळी पट्टी आपण अटॅच करणार प्लेट घेतल्यानंतर. तर आपल्याला 6चं तयार पाहिजे तर आपण हे 13 घेतलेलं आहे. फिक्स छाती माप फिक्स बॉटम पेक्षा 1 इंच प्लस कारण स्टिचिंग मध्ये जातं म्हणून. आणि त्याच्यानंतर ही रेष ओढून घ्यायची. सीट घेर आणि बॉटम घेर हा जॉईंट करून घ्यायचा. हे झालं आपलं ड्राफ्टिंग. आणि आता आपण याचं कटिंग पाहू. आणि सेम साध्या पॅन्टला जशी एक प्लेट 3 इंचाची घेतो तशीच घ्यायची पण हे सेंटर घ्यायचे बरोबर. पॅन्टचा वरचा सेंटर आणि खालचा सेंटर एका रेषेत आलं पाहिजे हे लक्षात असू द्या. आणि त्याच्यानंतर मग आपण स्टिचिंग कसं करायचं ते पण पाहणार आहे. आणि खालून आपण आता पट्टी वेगळी अटॅच करणार आहे त्याला. ही झाली आपली नाडा पट्टी. त्याच्यानंतर आता आपण हे राहिलेले साईड कटिंग करून घेऊ. आपण याला 2 पद्धतीने शिवू शकतो. डायरेक्ट वरती पण आपण प्लेट्स घेऊन तसंही करू शकतो वर इलास्टिक यूज करून किंवा मग असंही करू शकतो नेफ्याचा यूज करून. दिसायला ही जास्त छान दिसते पॅन्ट नेफा यूज केलेली. आणि हे झालं आपलं मॅनीचं कटिंग. आणि हे आपलं आता खालचं याचं झालं. आता प्लेट्सचं आणि याचं कमरेचं सीट घेरचं माप आणि आता आपण नेफ्याचं माप पाहू. आणि आपण 4 पदरी घडीवर माप घेतलं होतं आणि आता हे नेफा आपण दुहेरी घडीमध्ये घेणार आहेत. हे फक्त दुहेरी असं. आणि याचा आता आपण नेफा आपण रोड व्यक्तीसाठी शिवत आहे त्याच्यासाठी आपण नेफा 20.5 इंचाचा घेतला तरी चालतो. आणि लेंथ सेम 10 इंच घ्यायची. हे नेफ्याची लांबी आहे आपली 10 इंच. आणि त्याच्यानंतर हे 20 इंच करेक्ट येत आहे तर आपण 20 इंच घेणार आहेत. आपण रोड व्यक्तीसाठी शिवत आहे. 22, 24, 26 असं आपण नेफ्याचे मेजरमेंट्स घेऊ शकतो जाडीनुसार व्यक्तीच्या. आता आपण हे रोड व्यक्तीसाठी शिवत आहे तर आपण हे बरोबर 20 इंच बसत आहे पन्न्यामध्ये तर 20 इंच आपण घेतलेलं आहे. आणि हे झालं आपलं नेफ्याचं माप. आणि आता आपण खालच्या पट्ट्यांचं पण मेजरमेंट टाकून घेऊ. हे झालं आपलं नेफ्याचं कटिंग.
आता आपल्याला 20 असं डबलमध्ये आपल्याला हे 13 असं पाहिजे सिंगलमध्ये. आता हे डबलमध्ये आपण 20.5 असं घेणार आहे. हे 4 पदरी घडी टाकली आणि हे 2-2.5 इंच आपण याची लेंथ घेणार आहे आणि त्याच्यानंतर इकडनं पण 2.5 इंच. आणि ही 4 पदरी घडीची आपण आता हे 7.5 घेतलं तरी चालेल. आणि आपण समजा याचं आपण 6.5 सॉरी 7 घेऊ आपण, म्हणजे क्रॉस मध्ये आपण घेणार आहेत त्याच्यासाठी. तर आपण हे 2.5 इंच लांबी घेतली याची आणि त्याच्यानंतर रुंदीला आपण 8 इंच घेतलेलं आहे. एक्स्ट्रा आपण ठेवलेलं आहे, नंतर ते कट करून टाकू आपण. आणि हे झालं खालच्या बॉटमचे जे बकरम पट्टी आपण अटॅच करणार आहेत त्याचे ह्या वेगळ्या पट्ट्या आहेत. आपण बॉटमला प्लेट्स घेतल्यानंतर जे पट्ट्या लावणार आहेत हे त्याचं कटिंग आहे. आणि हे झालं आपलं ड्राफ्टिंग आणि कटिंग अफगाणी पॅन्टचं. हे सिंगल मध्ये हे असं दिसेल. हे झालं आपला नेफा आणि हे झालं आपलं पॅन्ट आणि हे खालच्या बॉटमच्या पट्ट्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. आपण आता प्लेट्स कसे घ्यायचे अफगाणी पॅन्टचे ते पाहत आहेत. आधी सगळ्यात आधी आपण याचं सेंटर काढून घेतला. ही कमरेकडची साईड आहे आपली आणि 3-3 इंचाची एक प्लेट अशी आपण इकडनं 4 मध्यभागापासून आणि इकडनं 4 असंच घेतलेलं आहे. आणि सेम बॉटमलाही आपण तसंच करणार आहे. हा आपण मध्यभाग घेतला आणि इकडनं 4 प्लेट्स आणि इकडनं 4 प्लेट्स असं घेतलेलं आहे. आणि हे पॅरलल डायरेक्शनमध्येच आलं पाहिजे, म्हणजे खालची आपण समजा या डायरेक्शननी घेतली तर वरची पण त्याच डायरेक्शननी आली पाहिजे, हे लक्षात असू द्या. आता स्टिच कसं करायचं आपण ते पाहू.